आज आपण बनवणार आहे मस्त असं लहान मुलांसाठी झटपट तयार होणारा जाळीदार मौसूर नाश्ता। तर नाश्ता लहान मुलं आवडीने खाऊ शकतात, ते मोठे माणसं सुद्धा खाऊ शकतात। तर आपण मस्त असे दातांनी नाहीतर होटांनी खाऊ शकतो अशा प्रकारे जाळीदार मस्त असं मौसूर नाश्ता तयार करणार आहे आपण। तर सर्वात आधी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेले आहे, थोडीशी अर्धी आहे वाटी, आणि त्याच वाटीने इथं अर्धा वाटी रवा सुद्धा घेतलेली आहे। तर हा नाश्ता एकदम हेल्दी आणि मस्त आहे। एक मिक्सरच्या भांड्यात आपल्याला रवा टाकायचा आहे, त्याच भांड्यात पीठ सुद्धा टाकायचं आहे, त्याच भांड्यात आपल्याला 2 चम्मच दही ॲड करायचं आहे। आपल्याला वरून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून सर्व व्यवस्थित मिक्सरमधनं मिक्स होईल। थोडासा फिरून घ्यायचा आहे। पाहू शकता मस्त फाईन पेस्ट करून घेतलेले आहे। जास्त पाणी ॲड करायचं नाही आपल्याला। इथं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। लय पातळ नाही करायचं, बघू शकता अशा प्रकारे पाहिजे आपल्याला पीठ। हा पेस्ट आपण तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकूया। अर्धा चम्मच थोडासा खायचा सोडा ॲड करायचा आहे। आता आपण हा पेस्ट मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता मिक्स केल्यानंतर कशी बुडबुडी आली आहे आपल्या पेस्टला। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। पेस्ट आपण छान असं मिक्स करून घेतले, त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। इथं आपण मिक्सरचं भांडं घेतले, ज्याच्यातून आपण पीठ काढलं होतं तोच भांडा परत घेतले। इथे एक गाजर मी कट करून धुवून घेतलेले आहे, ते भांड्यामध्ये टाकायचे। इथं एक बीट सुद्धा कट करून धुवून घेतलेले आहे, तेही ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, एक छोटासा आलाचा तुकडा, इथं 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे आणि त्याला असे तुकडे करून ह्याच्यातच टाकायचं आहे। थोडासा पाणी ॲड करूया, त्याच्यावर झाकण लावून आपण बारीक करून घेऊया मिक्सरमधून। पाहू शकता मस्त असं फाईन पेस्ट तयार झालेला आहे। आपण आता हे बीटचं पेस्ट तयार केलं ना, ते ह्याच्यामध्ये ॲड करूया। आधी तयार केलेल्या पेस्टमध्येच टाकायचे आपल्याला। आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मी थोडीशी तीळ घेतलेली आहे 1 चम्मच, ते ॲड करायचे। लहान मुलं गाजर बीट खायला खूप जास्त नाक मोडतात, त्यामुळे अशा प्रकारे जर आपण नाश्ता बनवून दिला त्यांना तर 1 नंबर, खायला सुद्धा ते आवडीने खातात। पाहू शकता आपण मस्त असं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण ही पेस्ट 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया। आपल्या पेस्टला 10 मिनिटं झालेत, आता आपण बनवायला घेऊया। पाहू शकता पेस्टला मस्त अशी जाळी आलेली आहे आणि पेस्ट आपल्याला आता हलवायचं नाही आहे, तसंच टाकायचं आहे। उचलून असे पळीत घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे डायरेक्ट। इथे गॅसवर आपण पॅन तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे। आपल्याला पळी उचलायची अशी आणि तव्यावर टाकायचं आहे। तवा गरम आहे आपला, थोडं थोडं टाकूया। त्याला फिरवायची गरज नाही, आरामात ते खेळतो आपाप। अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। एका तव्यावर 5-6 बनवू शकतात, छोटे छोटे, दिसायला सुद्धा सुंदर दिसते।
थोडासा पळीने अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे. पाहू शकता किती सुंदर जाळी पडली आहे आपल्या ह्याला. तुम्ही हा नाश्ता कधीही मुलांना बनवून देऊ शकता. थोडा थोडा आपण साईडने ऑइल टाकून घेऊया. हलकसं शेकलं की लगेच आपल्याला पलटी करायचं आहे. दोन्हीकडून आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता किती सुंदर मस्त कलर सुटला आहे आपल्या ह्याला. तुम्ही ह्याला छोटे छोटे धिरड्या म्हणू शकता किंवा इडली सुद्धा म्हणू शकता. मस्त असे तयार झालेले आहे. आपल्याला एकदम बारीक गॅसवरच फ्राय करायचं आहे. किती सुंदर दिसतंय बघू शकता. असे बघून लहान मुलं खायला त्यांना पण भारी वाटतं. किती मस्त जाळीदार आणि मऊसूर तयार झालेत बघू शकता. असे मस्त दोन्हीकडून उलटून पलटून फ्राय करून घ्यायचं आहे. आपले सर्व मस्त असे फ्राय झालेले आहे पाहू शकता. एक एक आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया. किती सुंदर दिसतात बघू शकता तुम्ही. मस्त असे सर्व आपण बनवून घेऊया. आपण फ्राय झालेले आहे. बघू शकता किती सुंदर असे दिसते. एक नंबर. तुम्ही हा नाश्ता सकाळी टिफिनला सुद्धा देऊ शकता मुलांना. बघू शकता मस्त असे सर्व धिरडे बनवून रेडी झालेले आहे. पाहू शकता किती सुंदर असे इडली सारखे डोसे छोटे छोटे लहान मुलांसाठी मस्त असं दिसायला सुद्धा सुंदर आहे. एक नंबर दिसते आणि लहान मुलं खूप आवडीने खाईल. लहान मुलंच काय सर्व घरचे सर्व माणसांनी हा नाश्ता एन्जॉय करू शकता. मस्त असं. जर मोठे माणसं जर खात असतील तर तुम्ही ह्याच्यात हिरव्या मिरच्या टाकू शकता. मी इथं हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे. जर लहान मुलांना नसन खात तर तुम्ही स्किप करून टाका. एक नंबर आपले मस्त असे छोटे छोटे इडली सारखे नाश्ता तयार झालेले आहे. पाहू शकता किती मऊसूर नाश्ता आहे आपला. एक नंबर आणि जाळीदार आहे. बघू शकता किती सुंदर आहे. एकच नंबर. लहान मुलांना तुम्ही अशा प्रकारे बनवून देऊ शकता. खूप आवडीने खातात. एकदा तुम्ही पण हा नाश्ता नक्की ट्राय करा. तुम्हाला हा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तुम्ही हा नाश्ता सॉससोबत किंवा दहीसोबत किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. इथं मी एक प्रकारची चटणी आणि दही घेतलेले आहे, त्यासोबत एन्जॉय करणार आहे. पाहू शकता मस्त अशी चटणी आणि दही आहे. मी ह्याच्यासोबतच आता एन्जॉय करणार आहे. बघू शकता एक नंबर. मी तर चालले आता खायला. तुम्ही सुद्धा नक्की या नाश्ता ट्राय करायला. मस्त असं झणझणीत झालेलं आहे. एकच नंबर. या मी खाऊन बघते कसं झालेलं आहे. मस्त. एकदा जर तुम्ही हा नाश्ता बनवून दिला ना तर तुम्हाला सारखंच म्हणणार हेच नाश्ता बनवून द्या मुलं. एकच नंबर झालेला आहे. अशा प्रकारे नक्की ट्राय करा तुम्ही पण. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.